जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज शासन दरबारी बुलंद करणारे एकमेव न्यूज चॅनल राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे। राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या सत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। समाज मुद्रा या सत्रात आपण मान्यवरांच्या, कर्तृत्ववान लोकांच्या आणि ज्यांनी समाजामध्ये आपलं काम सिद्ध करून, आपलं कर्तृत्व सिद्ध करून काळाच्या काळजावर घामाने नक्षी उमटवलेली आहे अशा लोकांच्या मुलाखती घेतो, त्यांना बोलतं करतो, त्यांच्याशी संवाद साधतो। आज आपल्यासोबत अशीच एक व्यक्ती स्टुडिओमध्ये आहे ज्यांना आपण बोलतं करणार आहोत, त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधणार आहोत। आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत अनेक संघटनांमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, परिवर्तनवादी चळवळींमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या ते राजकारणामध्ये राज्य पातळीवर ॲक्टिव्ह आहेत, सक्रिय आहेत। चला तर मग स्वागत करूया। आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत बालाजी गाढे पाटील, जे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया। गाढे पाटील, आपलं या कार्यक्रमामध्ये आणि आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत। सर्वात प्रथम तर मी आपले आभार व्यक्त करतो की मला आपण आपल्या समाज मुद्रा या सदरामध्ये बोलण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल राजमुद्रा न्यूज लाईव्हचे संपादक संगमेश्वरजी लांडगे सर आणि आपण मुलाखत घेणारे आमचे मित्र माननीय मुरलीधर हंबर्डे सर, आपल्या दोघांचेही मी या ठिकाणावरती मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद सर। जसं मी मगाशी म्हणालो की आपण सध्या राजकारणामध्ये सक्रिय आहात। संवादाला सुरुवात करताना राजकीय प्रश्नांपासूनच सुरुवात करावी अशी माझी एक इच्छा आहे। सध्याच्या राजकारणावर किंवा एक सध्याच्या करंट इश्यूपासून आपण एक सुरुवात करूया। तुम्ही मूळ नांदेडचे आणि नांदेडवरून आपला प्रवास जो आहे तो राज्य पातळीवर झालेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये एक व्याख्याता म्हणा किंवा काँग्रेसचं एक बुलंद आवाज म्हणा, चॅनलच्या माध्यमातून वगैरे आपला आहे आणि लोक तुम्हाला बऱ्याचदा त्या माध्यमातून ऐकतात। एक पक्षातला तुम्हाला एक प्रश्न विचारतो। सध्या नांदेड जिल्ह्याचे नेते, ज्याला काय म्हणू की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब एका कार्यक्रमामध्ये असं म्हणाले की माझ्या जीवाला धोका आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखाद्या माजी मुख्यमंत्र्याने असं विधान करणं हे विरळ आहे किंवा असं कधी झालं नाही। आणि सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब हे मोठे नेते आहेत आणि राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्या अगोदरही वेगवेगळ्या मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत आणि त्यांचं एक वलय आहे, पक्षामध्ये दबदबा आहे आणि महाराष्ट्रातले एक मोठे नेते म्हणून त्यांचं नाव आहे। सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी असं विधान करणं, याकडे आपण कसं पाहता? सगळ्यात प्रथम तर तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, जो सध्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या देशाचं राजकारण काय चाललंय हे जनतेला, लोकांना सांगणार आहे। माजी मुख्यमंत्र्यांना असं म्हणावं लागलं याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यापेक्षा त्यांना तसं म्हणण्याची वेळ का आली त्या परिस्थितीबद्दल आपण आश्चर्य व्यक्त करून प्रश्न विचारणं गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं। राजकारणामध्ये काम करत असताना राजकारण्यांची भूमिका जी आहे, एक तर सत्ताधारी आणि विरोधी या 2 भूमिकांमधनं राजकारणी काम करत असतात। त्यात सत्तेत बसलेल्या व्यक्तीला जनहिताचे प्रश्न विचारणं आणि जनतेच्या हिताचा एखादा निर्णय घेतलेला नसेल, अन्याय करणारा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतलेला असेल तर त्यांना जाब विचारणं हे विरोधी पक्षांचं काम असतं हंबर्डे सर जी। आणि असं करत असताना जर सत्ताधारी म्हणत असतील की हम करे सो कायदा आणि आम्ही केलेल्या कुठल्याही घटनेवरती, घेतलेल्या निर्णयांवरती, केलेल्या कायद्यांवरती मग लोकांचं जनजीवन विस्कळीत करणारे असतील, शेतकऱ्यांचं आयुष्य बर्बाद करणारे असतील आणि लोकशाहीला पायाखाली तुडवणारे निर्णय असतील, असे कुठलेही जरी निर्णय घेतले तरी त्याच्यावरती चकार प्रश्नसुद्धा तुम्ही विचारायचा नाही। आणि जर तुम्ही विचारत असाल तर आम्ही तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येतात। त्या ठिकाणावरती माजी मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तींवरती पाळत ठेवली जाते। हे कुठे जात आहेत, कुणाला भेटतायत, ही माणसाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी केली जाते। त्यामुळं या देशामध्ये लोकशाही पूर्णतः संपुष्टात आणण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। आणि माजी मुख्यमंत्री जर म्हणत असतील की माझ्या जीवाला धोका आहे
तर सामान्य लोकांचं काय, सामान्य पत्रकारांचं काय, जे व्यवस्थेला प्रश्न विचारतात. आणि या देशाची लोकशाही व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार देते आणि तो अधिकारच सुरक्षित नसेल तर याचाच अर्थ अशोकरावजी चव्हाण साहेब जे म्हणाले की सरकारच्या विरोधात बोललं की धमक्या आणि समर्थनात गोडगोड बोललं तर काही होत नाही, तर याचाच अर्थ तुम्ही आमची एकाधिकारशाही स्वीकारा, नाही तर आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकू, तुम्हाला जीवे मारू. हे जे काही चालले ते थांबवण्यासाठी जर माजी मुख्यमंत्र्यांना इतका धोका आहे तर सामान्य लोकांचं काही लोकांनी विचार करावा. आत्ता आपण जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की यंत्रणांचा गैरवापर होतो असं आपण बोलताना म्हणालात आणि माध्यमांचा आवाज दाबला जातो असंही आपण म्हणालात, आणि माजी मुख्यमंत्री असताना सुद्धा हे दुर्दैवी आहे की त्यांना असं विधान करावं लागतंय असं आपलं म्हणणं आहे. हा प्रश्न मी पुढे विचारणार होतो, पण अनुषंगाने ह्याच मी आता प्रश्न आपल्याला विचारतो की सध्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांकडून, अगदी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये असतील विरोधी पक्षनेते म्हणून किंवा राज्याच्या सभागृहामध्ये आहेत, राज्य पातळीवरचे आपण प्रवक्ते आहात, आपल्या भाषणांमध्ये किंवा अनेक मुलाखतींमध्ये आपण याचा उल्लेख केलेला आहे की भारतीय जनता पक्ष किंवा केंद्र पातळीवरचा असो की राज्य पातळीवर असो माध्यमांचा गैरवापर करतो आहे, विचारवंत साहित्यिक यांचा आवाज दाबला जातो आहे, किंवा एखादा तुमच्यासारख्या प्रवक्त्यांनी मुद्दा उचलला तर तो ज्याला गुमराह असं आपण म्हणू तो करून त्याचं काहीतरी तोडून मोडून लोकांसमोर ठेवलं जातंय. आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टींचं म्हणजे जिथे जिथे विरोधी पक्षाने आवाज उचलावा किंवा समाजामध्ये जी ज्याला काय म्हणू प्रकाश बेटा आहेत, जी माध्यमं आहेत त्यांनी आवाज उचलावा, त्या सगळ्यांचा आवाज दाबला जातोय असं आपण सातत्याने म्हणता. यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही, आता एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये आणि जगामध्ये जेव्हा लोकशाहीची व्यवस्था निर्माण झाली त्यावेळेला त्याच्यामध्ये लोक हा केंद्रबिंदू होता, आणि जिथं लोक हा केंद्रबिंदू आहे तिथं लोकांचं राज्य आहे. पण लोकांच्या राज्याच्या नावाखाली जिथं छुपी सरंजामशाही होतीये, छुपी राजेशाही होतीये, आणि ज्या व्यवस्थेला प्रश्न नको आहे आणि प्रश्न विचारणाऱ्यांच्या सुरक्षेचं काय, उदाहरणार्थ तुम्ही म्हटलं की माध्यमांच्या स्वातंत्र्याचं काय जी, तर आज BBC-ने नरेंद्र मोदीजींच्या एका मुद्द्यावरती गुजरातमधल्या एक डॉक्युमेंटरी केली. तर BBC हे जगभर पाहिलं जाणार आहे, आणि BBC ही ब्रिटिश सरकारच्या स्वतःच्या मालकीची कंपनी आहे, ब्रिटिश सरकारचे BBC. आणि त्या BBC-नं एक केलेली डॉक्युमेंटरी देशाच्या पंतप्रधानांना बंद करावी लागावी, मला असं वाटतं की हे लाजिरवाण आहे. ज्या नेहरूजींवरती हे सातत्यानं टीका करतात त्या नेहरूंवरती एक उदाहरण मला सांगितलं पाहिजे की एक व्यंगचित्रकार होते आणि ते सातत्यानं नेहरूंवरती व्यंग काढून टीका करायचे. तेव्हा नेहरूजी त्यांना एकदा भेटल्यावरती म्हणाले की आप व्यंग बहुत अच्छा निकालते हो, हाँ लेकिन और भी कुछ मुद्राएं मेरी लीजिए. तर हा जो त्याच्यातला सहजपणा होता तो सहजपणा आज दिसत नाहीये. जर एखाद्या पत्रकाराला या देशामध्ये प्रश्न विचारायला सुरक्षित वाटत नाही, याचा अर्थ या देशातल्या सामान्य माणसाला जगणं सुरक्षित राहिलं नाही, हे त्याचं उत्तर आहे. आज ज्या वेळेला शेतकऱ्यांना यांचा केंद्रीय मंत्र्याचा मुलगा उत्तर प्रदेशामध्ये पाठीमागे गाडीखाली एका आंदोलनामध्ये कुचलून टाकतो, त्याचबरोबर या देशामध्ये ज्या वेळेला शेतकऱ्यांवरती सातत्यानं अन्याय होत आहेत, 1-1.5 वर्ष तिथं बसतायत आणि ते माध्यमांमध्ये कुठंच दिसत नाही. भारत जोडो सारखी यात्रा या देशामध्ये होते, ते कुठंच दिसत नाही. म्हणजे या देशातली मीडिया जी आहे, मेनस्ट्रीम मीडिया, ती मेनस्ट्रीम मीडिया ही सत्तेच्या घरची बटीक झालेली आहे. हे माझं सत्य, हा आरोप नाही तर हे देशाचं वास्तव आहे. आणि याच्या पलीकडे मग आज देशातलं माध्यम जिवंत कुठं आहेत, तर आज या देशातलं माध्यम जिवंत ठेवण्याचं, लोकांचे आवाज बुलंद ठेवण्याचं काम तुमच्यासारख्या माध्यमांनी ठेवलेलं आहे. राजमुद्रासारखे जे स्थानिक पातळीला वेगवेगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये स्थानिक भाषांमध्ये जे चॅनल सुरुवात झाली, त्या चॅनल्सनी या देशातलं माध्यम स्वातंत्र्य जिवंत ठेवलं. पण त्यांच्यावरती सुद्धा आता तुम्ही म्हणालात की म्हणजे त्यांच्यावरती सुद्धा गडांतर आणून त्यांना अटक करणे, त्यांना सातत्यानं केसेस करणे आणि त्यांचं काम बंद पाडण्याचं काम केलं. अगदी मला सुद्धा ज्यावेळेला मी सोशल मीडियावरनं भूमिका मांडतो सरकारच्या विरोधामध्ये, त्यावेळेला आमचे अकाउंट तिथं ऑब्झर्वेशन खाली आहेत, व्हिडिओला बंदी आणली जाते, वेगवेगळ्या पद्धतीनं IT सेल्सला कामाला लावून अकाउंट्स डिलीट केले जातात. आणि मला वाटतंय की हे स्वातंत्र्याची गळचिपी आहे. अगदी सर, आम्ही माध्यमांमध्ये काम करतो आणि सातत्याने हा मुद्दा उचलला जातो की माध्यमांची गळचेपी होते आहे आणि वेगवेगळ्या यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. आणि तुमच्याही वारंवार भाषणांमधून, मुलाखतीमधून हे मत आलेलं आहे. पण
या प्रश्नानंतर एक वेगळ्या प्रश्नाकडे मी येतो. मगाशी बोलताना आपण भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी अगदी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली आणि देशातल्या बऱ्याच राज्यांमधून ती यात्रा गेली आणि अगदी ज्याला काय म्हणू लाखो लोक त्या यात्रेमध्ये सहभागी झाले आणि अनेक विचारांचं मंथन त्याच्यामध्ये झालं. तुम्ही स्वतः त्या यात्रेमध्ये सहभागी होतात. हो. ती अनेक राज्यांमध्ये तुम्ही गेलात, अनेक यात्रा सोबत राहून ती पाहिलेली आहे. नेमका तुमचा काय अनुभव होता, यात्रेबद्दल काय सांगाल आणि एकंदरीत चित्र कसं होतं, लोक कसे जोडले गेले आणि लोकांचं त्यावेळी मत काय होतं, कारण वेगवेगळ्या राज्यांमधून यात्रा गेली होती. तुमचा काय अनुभव आहे, तुमचं काय मत? मुळात आपण थोडंसं इतिहासात जर डोकावलं तर या देशामध्ये मिठाच्या सत्याग्रहासाठी झाला अधिकारासाठी. अच्छा. त्यावेळेला जी दांडी यात्रा निघाली होती हं? त्यापेक्षाही मोठी, त्यालाच अनुसरून चाललेली ही देशातली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी पदयात्रा होती. आणि माझा अनुभव असा आहे त्याच्यामधला की त्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा थेट येऊन देशाच्या नेत्याला भेटत होता. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा यावरती राजकारण केंद्रबिंदूत BJPनं केलेलं असताना आमचे नेते माननीय राहुल गांधी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग या भेदाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळले. त्यांच्या अडचणी, त्यांचं दुःख, त्यांचं रडणं, त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं. हा देश असे तो हिमाचल समजून घेतला आणि समजून घेऊन तो समृद्ध अनुभव या देशाच्या भविष्यासाठी, ज्याला आपण नॅरेटिव्ज म्हणू, की इथून पुढे आम्ही काय देणार आहेत, त्या नॅरेटिव्हसाठी वापरता आला पाहिजे. देश त्यालाच चालवता येतो ज्यानं देश पाहिलेला असतो, देश अनुभवलेला असतो. आणि तो देश त्यांनी अनुभवून घेतला. आणि याला इतकं प्रचंड म्हणजे अराजकीय स्वरूपाची ही यात्रा होती. सर्व सामाजिक राजकीय पक्षाचे, भारतीय जनता पक्ष वगळता सर्व सामाजिक राजकीय पक्षाचे लोक याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी उत्स्फूर्त पद्धतीनं राहुलजींच्या पायाला पाय लावून, पावलाला पाऊल जोडून हे चालले. कशासाठी? तर त्याचा जो मूळ उद्देश होता की नफरत छोडो भारत जोडो. आज देशामध्ये ज्या पद्धतीनं धर्माच्या, जातीच्या, प्रांताच्या नावावरती जो तिरस्कार लोकांमध्ये पेरला आहे, लोक असे आहेत का नाही, ते लोकांमध्ये पेरण्या गेलेलं आहे. आणि ते दूर होण्यासाठी ही भारत जोडो यात्रा अत्यंत महत्त्वाची ठरली आणि ठरेल असं मला वैयक्तिक वाटतं. मी त्याच्यामध्ये महाराष्ट्रभर चाललो, मध्य प्रदेशापर्यंत चाललो, तेलंगणापासून. त्यामुळे निश्चितच ही भारत जोडो यात्रा या देशाचं रूप बदलणारी ठरेल. गाडीजी, आपल्या पक्षाच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की यालाच अनुषंगाने एक पुढचा प्रश्न घेतो की भारत जोडो यात्रा ही राजकीय नव्हती, कारण ती जर राजकीय असेलच तर आम्हाला ती 2024च्या तोंडावरही काढता आली असती किंवा निवडणुकीच्या तोंडावर काढता आली असती, असं पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे. खरं तर एखाद्या राजकीय नेत्याने एखादी यात्रा काढणं, लोक काय किंवा त्यांच्या विरोधात जो पक्ष असेल तो त्याला राजकीय अँगलनेच बघणार, कारण राजकीय चष्म्यातून तो बघणार, हे साहजिकच आहे, आलंच ते. भारत जोडो यात्रा झाल्यानंतर त्यानंतर काही लगे किंवा त्याच संपता गुजरातच्या निवडणुका झाल्या. गुजरातच्या निवडणुकांचा निकाल त्यावेळी आला. खरं तर भारत जोडो यात्रा ही संपूर्ण भारतभर होती आणि अनेक लोक जोडले गेले, बहुचर्चित यात्रा ही होती. पण भारत जोडो यात्रेचा म्हणावा तसा परिणाम गुजरातच्या विधानसभा निकालांवर दिसला नाही किंवा ज्याला काय म्हणू की यात्रेचं फलित झाल्यासारखं वाटलं नाही गुजरातचे निकाल ज्यावेळी हातात आले. यावर तुमचं मला तुमचा मुद्दा लक्षात आला. हे अनेक लोकांचं म्हणणं त्याही काळामध्ये होतं. पण मी जसं म्हणालो की भारत जोडो यात्रेचा उद्देश हा निवडणुका जिंकणं नव्हता. आता तुम्ही म्हणाल की राजकारण हे सत्तेसाठीच असतं तर का नकोय, तर एक लक्षात घ्या की या देशामधला जो राजकारणाचा स्तर आहे, तो स्तर आणि लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा विचार करण्याची पद्धत, ती पद्धत बदलल्या गेली या देशामध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये. आणि ती विचार करण्याची पद्धत बदलणं गरजेचं होतं. त्यामुळं आम्हाला गुजरातच्या निवडणुकीमध्ये किती यश मिळालं, ही जर राजकीय यात्रा असती तर आम्ही संपूर्ण गुजरात फिरवलं असता ना. पण आम्हाला मुळात निवडणुकांमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये काँग्रेस पक्ष 100% सत्तेमध्ये असणार आहे, विजय प्रस्थापित करणार आहे, याचा मला विश्वास आहे. पण मुद्दा हा आहे की ही जी भारत जोडो यात्रा होती, ती भारत जोडो यात्रा नफरत छोडो भारत जोडो हा जो मुद्दा घेऊन निघाली. कारण राज्यांमध्ये, माणसांमध्ये जे भेद निर्माण केले भारतीय जनता पक्षानं, संघानं, RSSनं, विविध प्रतीकं ज्या पद्धतीनं वापरण्यात आली प्रभावी पद्धतीनं आणि लोकांना गुमराह करण्यात आलं, लोकांना भरकवण्यात आलं, ते दूर करून आपण एक आहोत, तो एकतेचा, विविधतेतून एकतेचा संदेश देण्यासाठी ही यात्रा होती. त्यामुळे गुजरात निवडणुका ज्या काही आहेत त्या निवडणुकीच्या अगोदर ते राजकारण वेगळं घडलं. बिल्किस बानो प्रकरणामधील बलात्कारांना सोडण्यात आलं. हिंदुत्वादी ज्या पद्धतीनं, मुळात हिंदुत्व BJPचं वेगळं आणि मूळ हिंदुत्व वेगळं, तो स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे, मला आता त्यावरती बोलायचं नाहीये. पण भारत जोडो यात्रा ही सगळं विष जे पेरले
ते दूर सारण्यासाठी होती. निवडणुकीच्या मैदानात आम्ही निश्चितच आहोत, पण त्यासाठी ही नव्हती. भारत जोडो यात्रा ही केवळ निवडणुकीसाठी नव्हती. आम्ही निवडणुकीच्या मैदानात आहोत, पण ही यात्रा मात्र निवडणुकीसाठी नव्हती असं आपलं म्हणणं आहे. आणि एखाद्या पक्षाने यात्रा काढणे, एखाद्या राजकीय व्यक्तीने यात्रा काढणे हे खरं तर सर नवीन नाही, किंवा अगदी आपण फार जुन्या काळापासून बघतो. अगदी इंदिराजी गांधींपासून असेल, आडवाणी असतील, लालकृष्ण अडवाणी जे असतील, त्यांनी रथयात्रा काढली होती. ह्या यात्रा कायम सातत्याने चालत आलेल्या आहेत. सर, यात्रेचं सर्वात मोठं यश तुम्हाला काय वाटतं? कारण एखाद्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याने सामान्य लोकांमध्ये जाणं हे खरं तर नवल आहे भारतीय राजकारणामध्ये. आपण जर परदेशी राजकारणाकडे बघितलं तर ते थोडेसे लोकांमध्ये मिसळणारे किंवा लोकाभिमुख नेते असतात. भारतीय राजकारणात तसं नाही, कारण स्तरीय लोकशाही आपल्याकडे आहे आणि राजकारणही त्या पद्धतीचं आहे. पण राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी थेट लोकांमध्ये येणं, लोकांसोबत रस्त्यावर चालणं ही खरं तर आजच्या पिढीसाठी नवी गोष्ट होती. याच्यातून आजच्या पिढीने काय घ्यावं किंवा काय साध्य होईल असं आपल्याला वाटतं? यात्रेचं नेमकं यश काय, ह्या प्रश्नाचं उत्तर फार महत्त्वाचं मला वाटतं सध्याच्या परिप्रेक्षामध्ये. यात्रेचं खरं यश काय आहे हंबर्डे सर, की या देशातल्या सन्मान आणि कॉन्फिडन्स हारलेल्या विरोधी पक्षातील सर्वच पक्षांना हा आत्मविश्वास आला की या देशामध्ये देश पातळीवरती संघ आणि भाजपच्या मूळ विचारधारेच्या विरोधामध्ये भक्कमपणे लढणारा एक नेता आहे, एक संघटन आहे, आणि आपण आता याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि ह्या देशामध्ये कुणाकडे कितीही जरी पाशवी बहुमत असलं तरी सुद्धा पुन्हा एकदा लोकांमध्ये ऊर्जा जागृत करण्याचा अधिकार आणि ती शक्ती आहे, हे या यात्रेचं यश होतं. दुसरा मुद्दा असा आहे की या यात्रेमधनं ज्या पद्धतीनं काँग्रेस या देशातनं संपली, काँग्रेसमुक्त भारत, ह्या ज्या काही वल्गना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं बाळबोध पद्धतीने केल्या जातात, तर त्याला एक उत्तर मिळालं. तुम्ही बघितलं असेल सर की मेनस्ट्रीम मीडियामध्ये जिथं टाळताच येत नाही तिथं वगळता कुठंच बातमी नव्हती अगदी. तरीही भारत जोडो यात्रा खेड्यापाड्यातल्या वाडी वस्त्यातल्या सर्वसामान्यांच्या मोबाईल गुरं हाकणाऱ्यांच्या पोरापर्यंत सुद्धा गेली. ही का गेली तर हे लोकांना वाटत होतं की बाबा ही यात्रा काहीतरी करते, ते चांगलं करते, आणि नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पक्ष हे चुकीचं राजकारण करतंय. या यात्रेचं ते फलित होतं की लोकांना आता वाटायला लागलंय की हे खरं सत्य आहे, आणि विरोधी पक्षांमध्ये आत्मविश्वास आला की आपण एकत्रित येऊन लढलं पाहिजे. ज्या सामाजिक संघटनांनी आणीबाणीच्या कालखंड असेल किंवा इतर कालखंडामध्ये इंदिराजींवरती, काँग्रेसवरती टीका केलीच पाहिजे. लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे सत्तेत असताना. मनमोहन सिंगांच्या सरकारवरती केली, पण ती लोक आज मोदीजींच्या विरोधामध्ये या यात्रेमध्ये सहभागी झाले. अनेक लेखक आले, व्याख्याते आले, त्याचबरोबर सुधारणावादी लोक आले, कीर्तनकार आले, विविध भागातल्या सामाजिक धार्मिक चळवळी येऊन भेटल्या. त्यामुळे या यात्रेत आत्तापर्यंत देशामध्ये पहिल्यांदा असं झालं की एखाद्या झेंड्याखाली ही सगळी समविचारी लोक, काही विरोधी विचारी, अगदी डावा पक्षाचं उदाहरण घ्या, ज्यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये काम केलं, पण आज त्यांना लक्षात आलं की आपण भाजपला हरवायचं असेल, ह्या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला हरवलं पाहिजे. त्यांना हरवायचं असेल तर राहुलजी जे करतायत ते करण्याची हिंमत या देशामध्ये कोणामध्ये नाही, आपण त्यांच्यासोबत गेलं पाहिजे. हे यात्रेचं फलित आहे. डॉक्टर गणेश देवींसारखे लोक असतील किंवा रावसाहेब कसबेंसारखी माणसं असतील, ही असे अनेक विविध क्षेत्रामध्ये ही मी प्रातिनिधिक उदाहरणं दिलेली आहेत. सर्व जाती धर्माच्या संघटना, लेखक त्याच्यामध्ये आले आणि यांनी आवाज बुलंद केला, आणि तो आवाज बुलंद करण्याचं काम या यात्रेमुळे झालं असं मला वाटतं. हे फलित होतं. सर, याच अनुषंगाने पुढचा प्रश्न घेतो. यात्रेचं फलित खूप आहे असं आपलं म्हणणं आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस म्हणावी तितकी सक्षम नाही असं सत्ताधाऱ्यांचंही म्हणणं आहे. एकंदरीत सध्या देशात चित्रही तसंच दिसतंय. मी माध्यमांमध्ये काम करतो, आम्ही वारंवार तशा बातम्याही देतो, आणि एकंदरीत चित्र तसं दिसतंय. कारण सध्या तरी बलाढ्य पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आहे, देशामध्ये बहुमताने 2 वेळा निवडून आलेला पक्ष आहे. काँग्रेस 1885 पासून ज्यावेळेच्या काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून काँग्रेसचं काम फार महत्त्वाचं राहिलेलं आहे. ऐतिहासिक पक्ष आहे, आणि जगातले जे काही मोठे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये काय म्हणू की नाव यावं इतका मोठा काँग्रेस पक्ष आहे. आणि भारतामध्ये तर अगदी गावागावांमध्ये, वाडी वस्त्या, तांड्या इथपर्यंत काँग्रेस पसरलेला पक्ष आहे. मग असं काय झालं नेमकं की पक्ष आज बॅकफुटवर गेला, किंवा ज्या भारतीय जनता पक्षाचे किंवा भारतीय जनता पार्टीचं अगदी तालुक्याला नेता सुद्धा त्यांना मिळायचा नाही, अगदी गाव पातळीवर सुद्धा एखाद दुसरं घर त्यांचं असायचं. मग अशी कुठली गोष्ट झाली 2014च्या निवडणुकांमध्ये? 2014 पर्यंत म्हणजे 2010 पर्यंत अगदी सुखीने व सगळं व्यवस्थित चालू होतं. 2010च्या नंतर डॉक्टर मनमोहन सिंग सरकारवर टीका व्हायला लागली. विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष अतिशय प्रबळ त्यावेळी होता, फार
प्रबळपणे आपल्या त्या भूमिका मांडायच्या, असं नेमकं काय झालं की काँग्रेस बॅकफुटवर गेली? तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि काँग्रेस कमकुवत झाली असं म्हणणं मला वाटतं की चुकीचं ठरेल. पण काँग्रेस कमकुवत झाली यापेक्षा भाजप कशी बलाढ्य झाली हे समजून घेणं गरजेचं आहे. एक उदाहरण मी देतो. जी. भारतामध्ये पूर्व हॉकी ही अत्यंत मजबूत खेळ होता आपल्याकडचा. होय. आणि जगामध्ये युरोपीय राष्ट्रांमधला सुद्धा एकही देश भारतातल्या हॉकीच्या टीमला हरू शकायचं नाही. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचं जादूगार असं म्हटलं जायचं. आणि सगळे जगातले देश परेशान झाले की भारतीय हॉकीच्या संघाला आता हरवायचं कसं, भारतातल्या लोकांना कशा पद्धतीने हरवायचं आपण भारतीय टीमला. इतकी जबरदस्त टीम आपली खेळायची. त्यांनी अभ्यास केला, प्रत्येक खेळाडूंचा अभ्यास केला, व्हिडिओज पाहिले. त्या कालखंडामध्ये इतके आजच्यासारखं तंत्रज्ञान नव्हतं, पण व्हिडिओ पाहिले त्यांनी की कुठला खेळाडू कसं खेळतोय, त्याच्या विरोधात रणनीती तयार केली. पण भारतातले खेळाडू ज्या मुक्तपणे खेळायचे तिथं त्यांची एकही रणनीती कामाला आली नाही. सर्व युरोपियन देशांनी प्रयत्न केले, हरवू शकले नाही. आणि मग शेवटी त्यांनी अभ्यास करून रणनीती करून जेव्हा त्यांना हरवताच आलं नाही भारतीय हॉकी संघाला, तेव्हा त्यांनी एक काम केलं, एक महत्त्वाचा बदल त्याच्यात केला. आणि त्याच्यानंतर भारतीय हॉकी संघ परत कधी जिंकलाच नाही. आत्तापर्यंत तो सातत्यानं विजयासाठी संघर्ष करतोय. आता नेमकं काय केलं त्यांनी, तर त्यांनी भारत हॉकी संघ, भारतीय हॉकी संघ ज्या ग्राउंडवरती पटाईत होता ते ग्राउंड बदलून टाकलं. कारण त्या ग्राउंडवरती ते हरवू शकत नव्हते. ते हिरव्या गवताचं, ज्याला ग्रीन ग्रास ग्राउंड म्हणतो, ते ग्राउंडच बदलून टाकलं. आणि गुळगुळीत मॅटचं जे ग्राउंड आहे ते नवं ग्राउंड तयार केलं. गवतावरती खेळणारी भारतातली पोरं त्या नव्या ग्राउंडवरती जुन्याच पद्धतीने खेळत होती, जीव तोडून खेळत होती, पण जिंकूच शकली नाही. अगदी भारतीय जनता पक्षानं तसंच केलं. भारतीय जनता पक्षानं या देशातलं तत्व, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संविधान याला अभिप्रेत असणारं राजकारणाचं ग्राउंड बदलून टाकलं. आणि ते ग्राउंड धर्मांधता, काम कमी, मार्केटिंग जास्त, जातीयवाद, कट्टरतावाद, त्याचबरोबर प्रोपोगंडा हा जो शब्द आहे त्या प्रोपोगंडाच्या माध्यमातून प्रभावी लोकांपर्यंत पसरवला. आणि ते ग्राउंड बदललं. आणि त्या बदलत्या ग्राउंडवरती या ट्रेंडमध्ये काँग्रेस पक्ष संघर्ष करायला निश्चित पद्धतीनं कमी पडला, ही मला या ठिकाणावरती मान्य आहे. पण मला याचा समारोप करताना मला हे सांगायचं आहे की बदलत्या काळानुसार 75 वर्षामध्ये काय झालं हे सांगताना नरेंद्र मोदीजींसाठी अटल बिहारी वाजपेयी यांचं भाषण आरसा आहे की 75 वर्षामध्ये आपण काय मिळवले. हे 60 वर्ष काँग्रेसला जेव्हा झाली होती स्वातंत्र्याला, तेव्हा त्यांनी जे भाषण केलं लोकसभेमध्ये, मला वाटतंय अविश्वास ठरावाला प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलले. तर या देशामध्ये काहीच बनत नव्हतं हे सगळ्यांना माहीत. आता मी तेच सांगून आपला रस घालवणार नाही. पण ज्या देशामध्ये 47ला दारिद्र्य, गरिबी आणि 37-38 वर्षाचं आयुर्मान होतं, त्या देशामध्ये खेड्यापाड्यापर्यंत जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, महाविद्यालय, विद्यापीठं, लघुउद्योग, सूक्ष्म उद्योग आणि लार्ज स्केल इंडस्ट्रीज इतकं प्रचंड मोठं. आणि देशाला 2 डिजिट GDP पर्यंत नेण्याचं, जे आतापर्यंत विश्वगुरूंना जमलेलं नाही आहे, हे नेण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. त्यामुळे एक मान्य करतो की मधल्या कालखंडामध्ये 14ला एकतर लोकांमध्ये अँटी इन्कम्बन्सी तयार झालेली होती. आणि घोटाळे जे आहेत, उदाहरणार्थ काय 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा इतका वाढवून सांगितला, पण काय निघालं, खोदा पहाड निकडा चुहा, कुछ भी नाही. आता अगदी महाविकास आघाडीचं उदाहरण घ्या, गृहमंत्री देशमुखांना मध्ये टाकलं आणि 100 कोटीचा त्यांच्यावरती आरोप केला. काय निघालं, चार्जशीट 1,17,00,000ची काहीतरी चार्जशीट त्या ठिकाणावरती, आकडा मागे पुढे असेल माझा, दाखल केली. तर हे सगळं बदनाम करून, हे त्यांचे संस्कार आहेत संघाचे, असो मला त्याच्यावरती बोलायचं नाही. पण आम्ही आता करारा जबाब त्यांना रस्त्यावरती उतरून आम्ही लोकशाही मार्गाने देऊ, त्यांनी धर्मांधतेनं द्यावा. गाडीची अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे. आपण RSS वर मगाच्याही प्रश्नामध्ये बोललात, आताही बोललात. RSSच्या अनुषंगाने मी पुढे प्रश्न घेणारच आहे. पण आत्ता सध्या विचारतोय, आपण सांगताय की संविधानाला अभिप्रेत राजकारण भारतीय जनता पक्ष करत नाही. काँग्रेसचं राजकारण सातत्याने तसं राहिलेलं आहे, तुमचं म्हणणं आहे. आणि काँग्रेसचा फार वैभवशाली इतिहास आहे, हे पण तुम्ही म्हणालात. पण काँग्रेसचा वैभवशाली इतिहास, काँग्रेसची केलेली कामं आणि भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही म्हणताय तशा होणाऱ्या चुका, हे सांगायला सध्याचे काँग्रेसचे नेते आणि समाज माध्यम जे सगळ्यात पॉवरफुल ताकद आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे, यावरून तुमचे जे काही सोशल मीडियाची जी लोक आहेत किंवा तुमचे जे नेते आहेत किंवा एकंदरीत सगळे प्रवक्ते वगैरे आपण म्हणू, हे सांगायला कमी पडतायत असं तुम्हाला वाटतं का?
मला वाटतं की ते सांगायला किंवा आम्ही सांगायला कमी पडतोय असं म्हणण्यापेक्षा आम्ही जे सांगतोय ते दाखवायला मीडिया तयार नाही असं म्हणणं फार योग्य ठरेल. कारण पूर्वी काय व्हायचं की मीडियाच दाखवायचा नाही आणि आमच्याकडे फेसबुक होतं, ट्विटर होतं, इंस्टाग्राम होतं, आम्ही त्याच्यावरतून बोलायचो. आता काय आहे की ह्या फेसबुक इंस्टाग्राम हे एकाच व्यक्तीच्या कंपन्या आहेत. व्हॉट्सअप असेल हे सगळं फेसबुकनं आता टेक ओव्हर केलेलं आहे आणि यांना यांचा धंदा चालवायचा आहे, व्यापार चालवायचा आहे. त्यामुळं केंद्रातल्या सरकारला अधीन राहून कदाचित बायस्डरित्या काम करतायत. मध्ये अंकिदासचं प्रकरण आपण पाहिलं असेल. त्यामुळं आता आम्ही BJPच्या विरोधात ते किती चुका करतायत हे कितीही जरी पोटतिडकीनं फेसबुकवर बोललो आणि लिहिलं तरीसुद्धा आमच्या अकाउंटला आता लाईकच येणं बंद केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ जर टाकला तर लगेच ते ब्लॉक होतं, टाकल्या जात नाही. त्यामुळं कुठल्याच परिस्थितीमध्ये व्यवस्थेला प्रश्न नको आहे. त्यामुळे आम्ही आता थेट जनतेमध्ये भारत जोडो यात्रा जी होती त्याच्यानंतर आमचा हात से हात जोडो वगैरे असेल तर आता काँग्रेस कमी पडत नाही, ते दाखवण्यात मेनस्ट्रीम मीडिया कमी पडली. हां, तुमच्यासारख्या जे प्रामाणिकपणे काम करणारे जे चॅनल्स आहेत स्थानिक पातळीवरती अशा अनेक देशातल्या सोशल मीडियावरच्या मीडियांनी आमचं काम दाखवलं आणि तिथं आम्ही दिसतोय. पण जिथं एक संपादक किंवा एक निवेदक रोज प्राईम टाईममध्ये सत्तेला प्रश्न विचारतोय म्हणून चॅनल खरेदी केल्या जातं त्या देशामध्ये आमचा आवाज निश्चितच ती माध्यमं दाखवणार नाहीत. म्हणून कदाचित तुमचा असा गैरसमज झाला असेल की आम्ही कमी पडतोय. आम्ही कमी पडत नाही, आम्ही ओरडतोय पण आमचा आवाजच पुढे येऊ दिला जात नाही. पण असो आम्ही थेट जनतेत जाऊ, कारण आम्ही काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षासारखा सोशल मीडियावरती दिसणारा पक्ष नाही आहे. तर आजही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वाधिक कार्यकर्ता असलेला पक्ष जो कुठला असेल तो आमचा आहे. आम्ही आता त्यांच्यापर्यंत जातोय आणि निश्चित पद्धतीनं 2024च्या निवडणुकीमध्ये हे यश तुम्हाला सर्वच निवडणुकांमध्ये दिसेल. अगदीच आपण फार प्रश्नाला मुद्देसूद उत्तरं देता कायम. मी बघितलेलं आहे, आपली भाषणं असतील, आपल्या अनेक मुलाखती असतील, समाज माध्यमावर आपलं मत ज्यावेळी आपण मांडता किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूज दिलेत त्यामध्येही आपण फार व्यवस्थित आणि मुद्देसूद उत्तरं मांडलेली दिसली. गाडे सर, त्यामध्ये एक सूर मला कायम दिसतो आपल्या मुलाखतींमध्ये किंवा आपल्या प्रत्येक निवेदनामध्ये की आपण RSSच्या विरोधामध्ये फार बोलता. प्रश्न थेट आहे माझा, RSSची नेमकी तुम्हाला अडचण काय आहे? RSS या देशामध्ये काम करते ज्या विचारधारेवरती, विचारधाराच माझी अडचण आहे. RSSनं ती मूळ विचारधारा सोडावी, मला काहीच अडचण नाही आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव द्यायची आणि सेवा मात्र मनुस्मृतीच्या विचारांची करायची. ज्या विचारांना पायाखाली तोडून या देशामध्ये लोकशाही उभी राहिली आणि ज्याचा लोकशाहीला विरोध आहे त्याच विचाराला खांद्यावरती घेऊन मिरवायचं आणि ते मिरवण्याला माझी अडचण आहे. RSSची जी माझी मूळ अडचण आहे ती म्हणजे या देशामधल्या चातुर्ण्य व्यवस्था त्यांना मान्य आहे ही माझी मूळ अडचण आहे. RSSची माझी जी मूळ अडचण आहे ती ही आहे की या देशामधला छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुजनवाद त्यांना मान्य नाही, महात्मा फुल्यांचा पुरोगामीवाद त्यांना मान्य नाही, त्यांना या देशातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली सामाजिक क्रांतीची भूमिका, त्यांना समतेची भूमिका मान्य नाही. ते म्हणतात सामाजिक समरसता, ज्या समरसतेत चातुर्यवर्ण आहे त्यांना सामाजिक समता नंतोय, त्याची मला संघाची अडचण आहे. या देशामध्ये गांधींच्या हत्येनंतर ज्या रेशीम बागेमधल्या भामट्यांनी हाफचड्डी होते ते आता चड्डीतनं पॅन्टमध्ये आलेत, त्यांनी पेढे वाटले, त्या हिंसेचं समर्थन करणाऱ्या RSSची मला अडचण यासाठी आहे की गांधींना मारणारे गोडसेंची मंदिरं घेऊन जे उदो उदो करतायत, कारण गोडसेचं काहीच कर्तृत्व नाही आहे. गोडसे लोकांना का माहिती आहे तर गोडसे लोकांना गांधींची हत्या केली म्हणून माहिती आहेत. म्हणजे गांधींचं नेतृत्व, कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग आहे की त्यांना मारणारा माणूससुद्धा मोठा होतो आणि त्याचा उदो उदो संघ करतो. ही माझी संघाची अडचण आहे. त्याचबरोबर प्रतीकांचं वापर अस्मितांसाठी करून भोळ्या बाबड्या समाजाच्या भाबड्या अस्मिता जाग्या करायच्या आणि त्यांच्यामध्ये दंगे पेटवायचे आणि समाजामध्ये ध्रुवीकरण करून त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये द्यायचा आणि त्यातनं सामाजिक समतोल ढासळवण्याचं काम संघ करतो. ती माझी संघाच्या विरोधातली अडचण आहे. छत्रपती शिवाजी महाराज असेल यांचा चुकीचा इतिहास लोकांपर्यंत सांगणे हे चुकीचं आहे. अशा अनेक अडचणी आहेत. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला की संघाची अडचण काय, तर संघाची जी विचारधारा आहे हेडगेवारांनी जी मांडली, गोळवलकर गुरुजींनी जी मांडली. आता मला सांगा की गोळवलकर गुरुजी नावाचे जे त्यांचे संघाचे आद्य व्यक्तिमत्व आहेत ते म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांविषयी त्यांनी बदनामीकारक लिहिलं, दारूमध्ये डुबलेलं आहे असं ते म्हणतात. त्याचबरोबर गोळवलकर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचं लिहितात.
मग ते जर लोकांना मान्य असेल तर माझी काही हरकत नाही, पण ते माझ्यासाठी संघाचा विचार तो अडचणीचा आहे. तर त्यामुळं दुसरा मुद्दा असा आहे की याच संघातनं निर्माण झालेले श्यामाप्रसाद मुखर्जी आज संघ सातत्यानं काय म्हणतो की फाळणीला जबाबदार कोण आहे, तर गांधी आहेत. अहो पण जो फाळणीचा प्रस्ताव ज्यावेळेस होता 1942ला छोडो भारत चळवळ सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर या देशामध्ये काँग्रेसची सरकारं सगळी काँग्रेसनं बरखास्त केली स्वातंत्र्यासाठी. पण 2 सरकारं या देशामध्ये होती. एक म्हणजे बंगालचं सरकार, तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल आणि आपण इतिहासाचे जाणकार आहात हंबर्डे सर, तुम्हाला माहिती असेल. एक बंगालचं सरकार आणि सिंध प्रांतातलं सरकार, ही बरखास्त झाली नाही. बाकीची बरखास्त झाली काँग्रेसची होती, ही का बरखास्त झाली नाही, तर इथं सरकार होतं मुस्लिम लीगचं, पण मुस्लिम लीगकडं पुरेसं पाठबळ नव्हतं. मग कुणाच्या युतीमध्ये होतं, तर मुस्लिम लीगचं सरकार हे तत्कालीन हिंदू महासभेच्या युतीमध्ये होतं आणि बंगाल प्रांताचे अर्थमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी जे भारतीय जनता पक्षाचे संस्थापक, जनसंघाचे संस्थापक आहेत ते होते. आणि भारत पाकिस्तान फाळणीचा प्रस्ताव हा तिथं जेव्हा मांडला गेला, भारत पाकिस्तान फाळणीच्या विरोधामध्ये आणि स्वातंत्र्यासाठी काँग्रेसनं सरकारं बरखास्त केली. पण बंगाल प्रांताच्या सरकारमध्ये जेव्हा मुस्लिम लीगनं फाळणीचा प्रस्ताव मांडला त्यावेळेला तटस्थ राहून त्याला पाठिंबा देण्याचं काम यांनीच केले. म्हणजे फाळणीला विरोध न करणाऱ्यांनी बोंब मारणं, ज्यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान नाही आणि महापुरुष पळून नेणं हे चुकीचं आहे. आणि आजही गांधी मारण्याचा कितीही जरी प्रयत्न केला, गांधीजींना कितीही संपवण्याचा प्रयत्न केलं, तरीही परदेशात गेल्यावर मोदीजींना गांधीजींचंच नाव घ्यावं लागतं, कारण त्यांच्याकडं कर्तृत्वान असं कोणी नाहीच आहे. त्यामुळं संघाची मला हीच अडचण आहे की तुमच्याकडं सांगण्यासारखं काही नसताना तुम्ही चुकीचा इतिहास लोकांमध्ये भरवताय. मला एक मुद्दा सांगितला पाहिजे की आज NCERTच्या इतिहासामधनं अकबर काळा म्हणतायत, महाराष्ट्रातनं शिवाजी महाराजांच्या इतिहासातनं मुघल काळा म्हणतायत. मग आता साधा मुद्दा काय की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधनं ब्रिटिशांचा इतिहास काढला, तो स्वातंत्र्य लढा लोकांनी आम्ही कोणासोबत दिला? म्हणजे आपण मराठवाड्यामध्ये आहोत, निजामाच्या विरोधामध्ये तुमच्या माझ्या पूर्वजांनी लढा दिलेला आहे. मग रजाकाराचाच इतिहास काढला तर आम्ही लढलो म्हणजे आम्ही शेळपट होतो का? म्हणजे हे नेफळट आहेत, हे शेळपट आहेत, हे मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय. आणि त्यामुळं यांना इतरांचं मोठेपण आणि कर्तृत्व नकोय आणि म्हणून इतिहासाचं तोडमोड करणारे, वस्तुनिष्ठ इतिहास बदलवणारे, चुकीचा इतिहास मांडणारे, जाती धर्माचं ध्रुवीकरण करणाऱ्या संघाचा आणि संघाच्या विचारधारेची कायम फक्त अडचणच नाही, अडचण तर आहेच, कारण ती लोकशाहीला अडचणीची विचारधारा आहे, म्हणून आम्हाला अडचण आहे. पण आमचा विरोधसुद्धा असेल आणि आम्ही सातत्यानं तो करत राहू. काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी मांडले की आम्ही विरोध का करतोय, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आम्हाला नाही तर लोकशाहीला अडचणीचा आहे, म्हणून आम्हाला अडचणीचा आहे. आणि संविधानाला अभिप्रेत जे राजकारण आहे ते संघाकडून किंवा भारतीय जनता पक्षाकडून होत नाही असं आपलं म्हणणं आहे. गाडे सर, याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे. मगाशी विवेचन करताना तुम्ही म्हणालात की अनेक खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. मागे काही दिवसांखाली माध्यमांशी बोलताना आपण एक प्रतिक्रिया दिली होती, त्यात मी असं ऐकलं होतं की आपण असं म्हणालात की सध्या देशातला तरुण हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये शिकून आपलं मत मांडतो किंवा फेक न्यूजला बळी पडतो. मग हे असं असेल तर यावर उतारा म्हणून तुमचं काय उत्तर आहे? याच्यावरती फार महत्त्वाचा प्रश्न हंबर्डे सर आपण विचारला. सध्याच्या युवा पिढीचं जर आपण आकलन केलं तर सकाळी झोपेतनं उठल्याच्या नंतर पहिलं तो मोबाईल हातात घेतो, ते तिथून जे त्याचे व्हॉट्सअप मेसेजेस, फेसबुकचे नोटिफिकेशन आणि रील्स, अलीकडचा काळ जो रील्सचा काळ आहे, ते रील्स पाहायला जो तिथून सुरुवात करतो ते रात्री परत त्याच अंतरुणात बेशुद्ध होऊन झोपी जाईपर्यंत तो मोबाईलवरतीच असतो. हा विनोद वजा आपण वास्तव जर यातलं समजून घेतलं तर आज ह्या तरुणाचं मुख्य गाईड जो झालेला आहे, या तरुणांची जी दिशा जी झालेली आहे, ती दिशा आणि ज्ञानाचं साधन हे फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवर येणारा मेसेज, फेसबुकला येणारा संदेश हेच या लोकांचं संदर्भ झालेला आहे. आणि मग ती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालवतं आहे कोण? फेसबुक आणि व्हॉट्सअप चालवतं आहे कोण? तर ह्या देशामध्ये दिल्लीसारख्या, मुंबईसारख्या ठिकाणावरती अनेक ठिकाणी BJP आणि संघाच्या विचारधारेचा IT सेल हा सगळीकडे बसलेला आहे. आणि हा IT सेल जो आहे तो IT सेल सातत्यानं त्यांना जे पाहिजे तेच पसरवतो, चुकीचं पसरवतो. उदाहरणार्थ नेहरूजींबद्दल चुकीचा इतिहास असेल, गांधीजींबद्दलचा चुकीचा इतिहास असेल, चुकीचे फोटोज असतील आणि त्यामधनं
ह्या तरुणांचं मत बनत असतं, ज्याला आपण पब्लिक ओपिनियन म्हणतो. त्यामुळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनं लोकांमधलं वाचन संस्कृती संपवली, लोकांमधली चिकित्सेची संस्कृती संपवली, लोकांमधली प्रश्न विचारण्याची संपवली. आणि आता तुमचा आपला जो युवक आहे तो ग्लानीमध्ये आहे. आणि त्यानं काय विचार करायचं हे कोण ठरवतं? तर त्यानं काय विचार करायचं व्हॉट्सअप आणि फेसबुक ठरवतं. उदाहरणार्थ काय, आपण क्रियावादी राहिलो नाहीत. जो समाज क्रियावादी असतो तो समाज विकसित होतो आणि पुढच्या टप्प्यावरती जात विकासाचे नवे, उत्क्रांतीचे नवे टप्पे गाठत असतो. आणि जो समाज हा फक्त प्रतिक्रियावादी असतो तो समाज हा नवं काही घडवत पण नाही, पण त्यांच्या पूर्वजांनी जे उत्तुंग आणि उदात्त घडवलं इतिहासात ते सुद्धा तो प्रतिक्रियावादी समाज हा बदनाम करत असतो, पर्यायानं तो संपवत असतो. त्यामुळे या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतला सध्याचा तरुण हा ग्लानीत आहे. तो इतक्या ग्लानीत आहे की त्याचं जगणंसुद्धा कुठली तरी एक व्यवस्था सांभाळतीये, ज्या व्यवस्थेवर मागच्या प्रश्नात मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळं सध्याच्या युवकांनी जे येतं आहे ते परखून स्वतःच्या विवेकाच्या बुद्धीच्या बळावरती पट्टीवरती तपासून पाहावं हे किती खरं आहे किती खोटं आहे, आणि मगच पुढे जावं. आणि मोबाईल वापरण्याची एक मर्यादा ठेवावी, कारण त्याच्यामुळे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा एक अहवाल पाठीमागे आलेला आहे की सततच्या सोशल मीडियाच्या वापराने माणसांचा बुद्ध्यांक आणि स्मरणशक्ती कमी होती आहे. आणि मला वाटते की बऱ्याच जणांनी हे जे काही ऐकतायत त्यांनी हे अनुभवलं असेल. आणि लोकांमधला जो आक्रस्ताळेपणा आहे तो इतका वाढला आहे की लोक मोबाईल जर एक तासभर जर तुम्ही त्यांच्याकडला काढून घेतला तर सैरभैर होतात. तर हे जे मला एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्या माध्यमातून मांडायचा आहे की संवादाची माध्यमं नव्हती तेव्हा कबुतरापासून सुरुवात झालेला हा पत्रव्यवहार आता थेट एका क्लिकवरती आला आहे. संवाद हा समाज जोडतो आणि पचगळ अतिसंवाद हा समाज तोडत असतो. त्यामुळं संवाद किती करावा, कुठल्या मुद्द्यांवरती करावा आणि कसा करावा हे लक्षात घ्यावं. कारण संवादाच्या माध्यमानं समाज जोडला आणि त्याच समाजातील नवीन टेक्नॉलॉजीच्या समाज माध्यमानं अतिसंवादामुळं आता समाज तुटतोय. कारण 4 माणसं एकत्रित बसलेले असतात पण ते एकमेकांना बोलत नाहीत. आणि पूर्वी असं होतं माणसं भेटायचीच नाही, आता भेटतात पण त्याला बोलत नाहीत, ती चॅटिंगवरतीच असतात असं. त्यामुळे ह्या ग्लानीतनं युवकांनी बाहेर आलं तरच मला वाटतं की लोकशाही आणि देशात काय चाललंय त्यांना कळेल. युवकांचा प्रश्न आपण या ठिकाणी बोललो, युवकांविषयी चर्चा आता सुरू झालेलीच आहे. तर शेवटचे काय प्रश्न घेतो आहे मी. युवकांविषयी आपण बोलतो आहोत, तर आपण जसं म्हणालो की सध्याचा युवक अमुक गोष्टींना बळी पडतो, पण एकंदरीत विचार करता हा प्रश्न मला तुमच्या पक्षाबद्दल किंवा सध्याच्या अस्तित्वात असलेल्या सर्व पक्षांबद्दलचा माझा हा प्रश्न आहे, सर्वसमावेशक असा प्रश्न आहे. सध्याच्या दरबारी आणि घराणेशाहीच्या राजकारणामध्ये जिथे पैसा आणि प्रसिद्धीलाच केवळ महत्त्व दिलं जात आहे, तिथे पक्षामध्ये येणारे जे नवीन तरुण आहेत त्यांना योग्य संधी दिली जात आहे का, किंवा त्यांच्या गुणांचं योग्य मूल्यांकन होत आहे असं आपल्याला वाटतं का? मुळात राजकारणाकडे पाहण्याचा समाजाचा एक जो दृष्टिकोन आहे की बाबा राजकारण गरिबाचं नाही हा एक समाज विचार करतो. दुसरा विचार समाज असा करतो जसं तुम्ही म्हणालात की संधी मिळते का. तर या 2 प्रश्नांवरती मला समाजाला आणि माझ्या सगळ्याच ऐकणाऱ्या लोकांना, आपल्या दर्शकांना मला सांगायचं आहे की जगाच्या पाठीवरती कुठल्या क्षेत्रामध्ये संधी मिळत नसते, ती मिळवावी लागते. आणि मानवी उत्क्रांतीचा इतिहास जो डार्विननं मांडला त्याच्यामध्ये त्यानं स्पष्ट सांगितलं की सर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि त्यामुळं राजकीय पक्षामध्ये ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये संयम आहे, ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये अपमान सहन करण्याची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये आपला मुद्दा पटवून देण्याची, 4 कार्यकर्ते जोडण्याची, 4 मित्र जोडण्याची, त्यांना सांभाळण्याची ज्याच्यात क्षमता आहे, त्याला अभिप्रेत असलेल्या आवडत्या विचारधारेमध्ये तो कुठेही जाऊन यशस्वी होऊ शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. पण निश्चित पद्धतीनं राजकारणाकडे जोपर्यंत अभ्यासू तरुण, ज्यांना समाज, लोकशाही, राजकारण, अर्थकारण कळतं अशी तरुण येणार नाहीत, बघणार नाहीत. आणि पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील संघर्ष जोपर्यंत ते करणार नाहीत तोपर्यंत मला वाटतं की या देशातला राजकारणाचा स्तर सुधारणार नाही. त्यामुळं राजकारण हे इतकं सुंदर क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये मी स्वतः वैयक्तिक काम करतो, याच्यामध्ये अनेक वर्षापासून काम करत असताना मला कळते की लोकांच्या अनेक समस्या आपल्याला इथं सोडवता येतात.
आणि भूमिका घेता येतात. त्यामुळे ज्याला भूमिका घेण्याची ताकद आहे आणि त्या भूमिकेसाठी वेळप्रसंगी वाटेल त्या पद्धतीनं संघर्ष करायची ज्याची तयारी आहे, मला वाटतं की राजकीय पक्षामध्ये तो यशस्वी होऊ शकतो. अगदी बराच वेळपासून आपण राजकारणावर बोलतोय, राजकारणावर उहापोह करतोय, सध्याच्या प्रश्नावर बोलतोय, आपण पक्षांवर सुद्धा बोललो. एक वेगळा प्रश्न घेऊन येतो आहे, खास तुमच्याशी संबंधित असलेला वैयक्तिक असा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण जिल्हा परिषद शाळेचा गुणवत्ता सुधार उपक्रम हाती घेतलेला आहे. खरं तर तो खूप स्तुत्य उपक्रम आहे, कारण अगदी ग्रामीण भागामध्ये किंवा वाडी वस्ती तांड्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता वाढावी असं अगदी शासनाचं सरकारचं सुद्धा मत आहे. पण तसे बदल होताना फारसे आपल्याला दिसत नाहीत. आपण जो गुणवत्ता सुधार उपक्रम हाती घेतलेला आहे जिल्हा परिषद शाळेचा, तो नेमका काय आहे आणि तो पार पाडत असतानाचा आपला अनुभव काय होता? तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय तो सध्याच्या वास्तवाचं जाण करून देणारा प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारल्याबद्दल मीच तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कारण गेले 8 ते 9 महिने झालं या मुद्द्यावरती मी काम करतोय. अनेक शाळांना मी भेटी दिल्या, अनेक अधिकाऱ्यांना भेटलो. अगदी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकापासून ते राज्याच्या शिक्षण मंत्र्यांपासून ते प्रधान शिक्षण प्राथमिक शिक्षण शालेय शिक्षण सचिवांपर्यंत जेवढे या यादीमध्ये या लोक येतात त्या सगळ्यांशी मी भेटलो. मला एक वास्तव इथं सांगायचं आहे, या देशामध्ये जेवढे पालक काम करतायत, अगदी तुमचे पालक घ्या, माझे पालक घ्या किंवा सगळ्यांचे हे पाहणारे जेवढे ज्यांना आपत्ती आहेत, ते सगळेजण जे काम करतायत ते यासाठीच करतायत की आमची लेकरं घडली पाहिजे. मग तो मजूर असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल. पण ह्या शेतकऱ्याच्या पोराची जी पोरं जातात, शेतकऱ्यांची मुलं जी शाळेत जातात, त्या शाळा म्हणजे सरकारी जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. सर वास्तव तुम्हाला सांगतो, इतकी दयनीय अवस्था आहे की 8वीपर्यंतच्या पोरांना मराठी वाचता येत नाही, वजाबाकी येत नाही, भागाकार येत नाही, गुणाकार येत नाही. भागाकार जरा दूरचीच गोष्ट आहे, पण वजाबाकी बेरीजसुद्धा येत नाही. मला वाटलं की हे जर असं असेल तर ही मुलं 21व्या शतकातल्या स्पर्धेत टिकतील कशी, आणि म्हणून मी तो प्रश्न उचलला. कारण आज शालेय शाळेमध्ये शिकवणारा सरकारी शाळेतला जिल्हा परिषदेचा शिक्षक 70,000 ते 1 लाख 1.25 लाखापर्यंतची पगार उचलतो, आणि तो त्याच्या पगाराला न्याय मिळेल, त्याच्या पोटाची भाकर ज्या नोकरीतनं मिळते, शेतकरी लक्ष्मी म्हणून शेतीचं प्रामाणिकपणे काम करतो, ते केलं नाही त्याला खायला भेटत नाही. पण तोच शिक्षक असा विचार करत नाही. आणि आज जिल्हा परिषद शाळा ओस पडलेल्या आहेत. इंग्रजीचा आणि आमचा सर दूरदूरचा संबंध नाही. गणित वजाबाकीमध्ये आपली पोरं अत्यंत कमी आहेत. मराठी नीट वाचता येत नाही. शासनानं 8वीपर्यंत पोराला नापासच करायचं नाही, हे अत्यंत घाणेरडं पद्धतीचं निर्णय शासनानं घेतला. आणि नापासच व्हायची भीती नाही, त्यामुळं मास्तर पण निवांत आणि विद्यार्थी पण निवांत. आणि त्यामुळं ह्या शाळा अत्यंत सुमार दर्जाच्या आहेत. शिक्षक अत्यंत बेशिस्त आहेत. मी हे अत्यंत जबाबदारीनं वगळतो. अपवाद वगळता काही शाळा सोडल्या, सगळेच तसे नाहीत. काही शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे शिकवतात, काही शाळा अत्यंत चांगल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आदिवासी भागातल्या सुद्धा अत्यंत शाळा काही चांगल्या आहेत. अनेक शिक्षक, मी म्हणतो की 40-50% शिक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात. पण बाकीच्या शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेतील शिकवण्यापेक्षा बाकीच्या ठिकाणावरचा जो शिक्षक आहे तो शिक्षण वगळता तो जिल्ह्याच्या ठिकाणी राहतो आणि जास्तीत जास्त प्लॉटिंगचा व्यवहार करणे, गावाकडची ग्रामपंचायतची निवडणूक पाहणे, पंचायत समितीचं राजकारण पाहणे, जिल्हा परिषदचं राजकारण पाहणे, आणि वेळच भेटला तर शाळेकडे येणे, अशा पद्धतीचं त्यांचं काम चालतं. आणि अधिकाऱ्यांचंही तसंच आहे. अधिकारी जास्तीत जास्त शिक्षकांकडनं स्वतःचा मोठेपणा करून घेणे, साहेब किती चांगले आहेत असं म्हणून घेणे, आणि साहेबाला काहीच कळत नाही, साहेबाला काही घेणं देणं पण नसतं. अपवाद वगळता काही अधिकारी चांगले पण आहेत, ते घेणे. आणि जर कोणी शिक्षकांवरती बोललं तर शिक्षकांच्या संघटना आहेत, आणि मग संघटनात्मकरित्या संघटित एकत्रित होऊन आमच्या बेशिस्तपणावरती तुम्ही प्रश्न का उचलताय म्हणून परत बेशिस्तपणे मोर्चा काढणे. म्हणजे तुम्ही तुमच्या वर्गातला पोरगा वाचता येत नाही त्याची लाज वाटत नाही. म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये ग्रामीण भागात शिक्षक हा प्रतिष्ठेचा विषय होता. आता ग्रामीण भागामध्ये शिक्षक हा अनेक ठिकाणावरती अपवाद वगळला तर गावातला लोकांचा विश्वास संपादन न करता तो एक टिंगलीचा विषय झालेला आहे. कारण त्यांना वाटतं सरांचं काय पगार खूप आहे पण शिकवायचं काय काहीच नाही. त्यामुळे हे बदललं पाहिजे. आणि हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत अशा अनेक शाळा पाहून मी ठरवलेलं आहे, माझ्यासोबत अनेक लोक यामध्ये जोडत आहेत, पालकांचा पाठिंबा भेटतोय की जिल्हा परिषदच्या शाळाला सगळं आलं पाहिजे. कारण इथला जो शिक्षक आहे, सर आपण स्वतः शिक्षक आहात, जिल्हा परिषदेमधला जो शिक्षक आहे तो गुणवत्ता यादीमध्ये येऊन शिक्षक झालेला शिक्षक आहे. त्यामुळं गुणवत्ता यादीत आलेल्या शिक्षकाला टीईटी होते, टेट होते, त्याच्यासाठी गुणवत्ता यादीत आलेल्या शिक्षकाच्या वर्गातले विद्यार्थी गुणवत्ताहीन असणं म्हणजे शिक्षकाच्या गुणवत्तेवरती प्रश्न निर्माण केला पाहिजे.
नंबर 2 पुढचा विषय असा आहे की हे जर सुधरत नसेल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की इथून पुढे हे चालणार नाही. कारण ह्या पालकांना आपली मुलं शाळेत चाललेत आणि शिकतायत एवढ्या समाधानाव्यतिरिक्त काहीच कळत नाहीत, कारण ते अडाणी आहेत. त्यामुळं त्यांचे मायबाप पण मजूर, आणि येणाऱ्या काळात 8वीपर्यंत न वाचता येणारं पोरग सर 9वीला बी बिनडोगच, आणि 10वीला ढकलपास, होय. 9वीला ढकलपास, 10वीला नापास, अगदी. आणि 11वीला 300 रुपये हाजरी ना. त्यामुळं माझा हा मुद्दा आहे की राजकारणामध्ये हा मुद्दा घेऊन सुद्धा काम करता येतं, आणि मला त्याचा प्रचंड लोकांचा सपोर्ट भेटतोय, पाठिंबा भेटतोय. राजकारणाच्या पलीकडे जाऊन अगदी मी काँग्रेसचा जरी असलो तरी भारतीय जनता पक्षाच्या, शिवसेनेच्या असतील, शिंदे गटाचे आता नवीन आलेला त्यांच्या असतील, ह्या सगळ्या लोकांनी त्या गावात गेल्यावर राजकारण सोडून मला पाठिंबा दिला. आणि 100% जोपर्यंत शाळा सुधरत नाहीत तोपर्यंत मी काही हा मुद्दा आता शांत होऊ देणार नाही. अगदीच एखाद्या समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टीवर सातत्यानं अगदी व्यवस्थित लक्ष ठेवणं ही आपली भूमिका कायम राहिलेली आहे. जिल्हा परिषदेच्या गुणवत्ता सुधार उपक्रम जो आपण हाती घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे, आणि आपल्याला सगळीकडून त्याच्यासाठी सपोर्ट मिळतो आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर, एक शेवटचे 1-2 प्रश्न आपण घेतो आहोत, त्याच्यानंतर एक रॅपिड फायर आपण शेवटी घेऊ. आत्ता सध्या माझा असा प्रश्न आहे की आपण जसे परखड वक्ते आहात आणि जशी पक्षाची भूमिका अत्यंत ज्याला काय म्हणू की खमक्या पद्धतीने तुम्ही मांडता, तीही तुमची ओळख आहे, पण त्यासोबतच एक चोखंदळ वाचक म्हणून सुद्धा आपली एक ओळख आहे. तर मला स्वतःला एक जिज्ञासा आहे, किंवा जी ही मुलाखत ऐकतायत तरुण मुलं, सध्या वाचनाचं महत्त्व कमी होत आहे, तुम्ही वारंवार वाचनाचं महत्त्व सुद्धा अधोरेखित करता. हो. तर नेमकं कशा प्रकारचं तुम्ही वाचन करता आणि सध्या वाचन काय चालू आहे? खरं तर मी म्हणतो की माणसाला ज्या वेळेला समृद्ध व्हायचं असतं त्यावेळेला त्यानं वाचलंच पाहिजे. आणि आता मी काय वाचन करतोय हा जो प्रश्न आहे, तर मला चौफेर वाचायची सवय आहे. इतिहास, राजकारण, समाजकारण, धर्म, त्याचबरोबर मायथॉलॉजी ज्याला म्हणू आपण, ते असतील सर्वच धर्मांच्या, त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञानापासून जगामध्ये जे जे काही नवीन येते ते वाचण्याचा माझा प्रयत्न असतो. आता सध्या जर मी काय वाचतोय म्हणत असाल तर मी एक फार जुनं पुस्तक वाचतोय, जे भारतीय लोकशाहीला 40 वर्ष झाली तेव्हा प्रकाशित झालं. तसा कादंबऱ्या मी फार वाचत नाही, मी वास्तववादी कादंबऱ्या वाचतो. उदाहरणार्थ हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ जी कादंबरी आहे, तशा प्रकारच्या कादंबऱ्या मला आवडतात. मला फार कल्पनाविलास आवडत नाही. मी तत्त्वज्ञान वाचतो, मी वर्तमानपत्र वाचतो, मासिकं वाचतो, आणि जे मला योग्य वाटतं तेच मी घेतो आणि सतत वाचतो. मी सध्या बाह कल्याणकर यांची फार जुनं, जसे मी नवे पुस्तकं विकत घेतो तसेच मी जुने पुस्तकंसुद्धा विकत घेतो. जेव्हा मी विद्यार्थी दशेत होतो आणि खिशाला पुस्तकं परवडायची नाही, तेव्हा फार बार्गेनिंग करून जुने पुस्तकं मी पुण्यामधनं विकत घ्यायचो. आणि त्याच कालावधीमध्ये मी घेतलेलं एक पुस्तक आहे विद्यार्थी दशेत, जे माझ्याच पुस्तकामधनं मी काढलं आणि मी आता जे वाचतोय, अराजक नावाची कादंबरी आहे. आणि इतकी सुंदर कादंबरी आहे अराजक नावाची. त्याच्यामध्ये त्यांच्या जे पाठीमागच्या म्हणजे ज्याला आपण मलपृष्ठ म्हणतो, त्या पृष्ठावरती जे त्यांनी लिहिलंय ते सध्या देशात काय चाललंय हे लोकांसाठी फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतायत की जगातले, भारतातले सगळेच इजम आपले पिंजरे घेऊन उभे आहेत, आणि त्या इजमचे ठेकेदार, मला शब्दशः सांगता येत नाहीये, आज माणसाच्या मृत्यूच्या थडग्यावरच आपल्या धर्माचं निशाण रूप पाहत आहेत. त्यावेळेला माणसांनी माणुसकी जपण्यासाठी एकत्रित येऊन उभं राहिलं पाहिजे. तर हे जे, त्यामुळं सध्या ते आहे. त्याचबरोबर रावसाहेब कसबे सरांचं सुद्धा एक सावरकरांवरती आलेलं पुस्तक होतं, तेही सध्या नुकतंच संपवलेलं आहे. त्यामुळं सातत्यानं काही ना काहीतरी चाललेलंच असतं. आणि एक इंग्लिश पुस्तक आहे, त्यामध्ये सुद्धा फार सुंदर, होल नंबर अँड हाफ ट्रूथ नावाचं एक पुस्तक आहे. त्याचं आता नुकतंच वाचन चालू केलेलं आहे. त्यामुळं जे जे काही नवीन येतं ते, आणि जे जे सुंदर, म्हणजे मला एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची सवय आहे. त्यामुळे इतिहास, तत्त्वज्ञान, संस्कृती, कला, साहित्य, काव्य, शेरोशायरीसुद्धा अगदी तीसुद्धा वाचण्याची आवड आहे. दुष्यंत कुमारांपासून, रामहरी दिनकरांपासून ते सुरेश भटांपासून ते अगदी अलीकडच्या काळातल्या नव्या कवींपर्यंत जे जे चांगलं वाटतं ते वाचून, तुकोबांच्या अभंगांपासून जनाबाईंच्या, अगदी कर्मबेळ्यांचे अभंग जर कधी वाचले तर इतके प्रचंड, म्हणजे हे असो, हे फार वैयक्तिक होईल, असं सगळंच वाचत असतो. मला इतकंच सांगायचं की सगळ्यांनी वाचलं पाहिजे. वाचन माणसाची दृष्टी, विचार करण्याची सीमा, विचार करण्याची पद्धती ही परिपक्व करतं. माणसाच्या जीवनाचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळं एक शेर आहे फार सुंदर की भाई किताबों का क्या कहना, वो तो बेताब होते हैं,
किताबों का भई क्या कहना हो तो बेताब होते, जो समज नाही पाते वो जिंदगीभर रोते, असा एक शेर आहे. त्यामुळे ज्याने त्यानं जेवढं पाहिजे तसं घ्यावं याच्यातनं. अगदी अगदी. सर एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि त्यानंतर आपण रॅपिड फायर या ठिकाणी घेऊयात. सर सध्या राजकारण ही तरुणांना फार भुरळ घालणारी गोष्ट आहे किंवा एक चमकोगिरीची गोष्ट झालेली आहे. संघटना असतील किंवा चळवळी असतील यामध्ये सुद्धा चमकोगिरी आलेली आहे. संघटना काय म्हणू त्याला की प्रबोधन किंवा परिवर्तनाच्या चळवळी वगैरे फार जुन्या काळापासून महाराष्ट्रात आहेत, पण हल्ली तसं चित्र राहिलेलं नाही. आपण मात्र ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी प्रबोधनाच्या चळवळीत होतात, आपण परिवर्तनवादी संघटनांमध्ये काम केलात आणि नंतर राजकारणामध्ये सक्रिय झालात. आता राज्य पातळीवर राजकारणामध्ये काम करत आहात. आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. सध्या चळवळी थंडावल्यात की काय, संघटना थंडावल्यात की काय असं वातावरण आहे. असो, पण प्रश्न माझा असा आहे की सध्या राजकारणाकडे आकृष्ट होऊन जो नवतरुण येतो आहे, ज्यांना राजकारणाचं आकर्षण आहे, त्या तरुणांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? आणि त्याचबरोबर आज जी राजकारणाची तरुणांकडे बघण्याची परिस्थिती आहे किंवा राजकीय लोकांची, त्याबद्दल काय सांगाल? एकंदरीत तरुणांना आपण काय आवाहन कराल या परिस्थितीत? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं गर्दी येते, त्यामुळे मला युवकांना इतकंच सांगायचं अगदी मार्मिक भाषेमध्ये की तुम्हाला त्या गर्दीचा भाग व्हायचंय का नेता व्हायचं हे तुम्हाला बघायचं आहे. कारण गर्दी ही कायम उपयोगासाठी वापरली जाते. आणि सध्या जे राजकारण झालंय त्याचा स्तर, राजकारणातला नवा येणारा कार्यकर्ता हा फक्त आणि फक्त असं समजतोय की मी कुठल्या तरी नेत्याची चमचेगिरी केल्यावरती किंवा त्याच्यासमोर लोटांगण घालणे ही जी राजकारणाचा ट्रेंड झाला आहे, मला वाटतं की तरुणांनी त्यातनं बाहेर यावं आणि भूमिका घेणारं राजकारण करावं, जसं मी मागच्या एका प्रश्नामध्ये सांगितलं. आणि ज्या वेळेला तुमच्यामध्ये गुणवत्ता असते त्यावेळेला तुम्हाला कुणीच नाकारू शकत नाही, फक्त त्या गुणवत्तेचा माजसुद्धा नसला पाहिजे. हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. पण हल्ली तुम्ही जो एक उल्लेख केला हंबर्डे सर, तो अत्यंत महत्त्वाचा आहे की अलीकडच्या काळात सामाजिक चळवळींचं फार लोप पावल्यात असं वाटते. जे म्हणालात ते वास्तवच आहे. ब्राह्मणेतर चळवळी या देशामध्ये होत्या, प्रतिगामी पुरोगामी चळवळी या देशामध्ये होत्या आणि त्या कालखंडामध्ये सामाजिक चळवळींचं काम असतं समाजाचा बुद्ध्यांक सतत वाढवत ठेवणं. पण ज्या वेळेला या चळवळी फक्त आणि फक्त प्रतिकांवरती येतात आणि प्रतिकांचं राजकारण करायला लागतात आणि राजकीय पक्षसुद्धा तेच करतात, त्यावेळेला समाज हा फार वाचन, चरित्र आणि शहाणपणात पडत नाही. तेव्हा समाज हा आक्रस्ताळा झालेला असतो. आणि जेव्हा मॉब आक्रस्ताळा असतो, जनता आक्रस्ताळी असते, त्यावेळेला विध्वंसकारी नेते जगामध्ये जन्माला येतात. कारण नेता समाजाला घडवत नाही, समाज नेत्यांना घडवत असतो. त्यामुळं जर समाजाला पण मला सांगायचं आहे की समाजाचं म्हणणं असेल की नेते भ्रष्ट आहेत, नेते अमुक आहेत, तमुक आहेत, अपवाद वगळतात, तर त्या नेत्यांना तुम्हीच मोठं केले. नेते नालायक असतील तर समाजही तसाच असतो. हे मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणावरती बोलतोय. त्यामुळं जेव्हा समाज आणि जनता जबाबदारीनं वागायला लागेल आणि जबाबदारीनं निवडायला लागेल, तेव्हा जबाबदार नेते तयार होतील. आणि मला युवकांना तेवढंच सांगायचं आहे की राजकारण करत असताना घरावरती तुळशीपत्र ठेवून करू नका, नाही तर अंगावरती स्टारचे कपडे आणि घरामध्ये तेल नाही, अशी अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत. बायको बोंब मारायली, किराणाचं बिल द्यायचं, बायको बोंब मारते की घरावरती छप्पर नाही आहे आणि कार्यकर्ते निघाले, भाऊ येणार आहेत, दादा येणार आहेत, काका येणार आहेत, मामा येणार आहेत, तात्या येणार आहेत, असे नेत्यांना स्लोगन आहेत ना आपल्या पुढं, त्यांना असं लावू देतो. त्यांचा प्रेमाचा भाग असतो, नेते करतात पण अनेक. पण यामध्ये सामान्य कार्यकर्त्याला, ज्याला राजकारण आणि समाजकारण दोन्ही करायचं आहे, त्याच्यासाठी जर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर मला इतकंच सांगायचं की तुमची भूमिका, तुम्ही काय करता हे तुम्हाला आधी कळालं पाहिजे, नंबर 1. नंबर 2, तुम्ही जे करताय त्यासाठी तुमच्या कुटुंबाचं अर्थकारण सक्षम असलं पाहिजे. समाजकारण आणि राजकारणाची आणि सामाजिक प्रबोधनाची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ते म्हणाले की सामाजिक क्रांती म्हणजे काय, तर तुमच्या कुटुंबाचा आणि तुमचा बौद्धिक आणि आर्थिक परिपूर्ण विकास करणं म्हणजे सामाजिक क्रांतीच आहे, समाज प्रबोधनच आहे ते सुद्धा. आणि ते न करता घरी खायला काही नाही, लोकांना शहाणपणा जे सांगायला निघतात, अशा माझ्या मित्रवर्यांना, माझ्या पाठीमागनं येणाऱ्या तरुण पिढीला इतकंच सांगायचं आहे की या झगमगाटाला भुलू नका. आधी घराची व्यवस्था, नाही तर ज्या वेळेला तुमच्या घरावरती संकट आलं असेल त्यावेळेला तुमचा काका, मामा, दादा, भाऊ कोणी उभा राहत नाही. आणि जरी एखाद्या वेळेस कोणी उभा राहिलाच तरीसुद्धा सर्व काळ कोणी येईलच अशातला भाग नाही. त्यामुळं स्वतः सक्षम होऊन ज्याला हे करायचं आहे त्यांनी करावं निश्चित पद्धतीनं. अगदी
फार महत्त्वाचा संदेश आणि सल्ला आपण तरुणांना दिलेला आहे. राजकारणाकडे केवळ आपण का आकृष्ट होतो याचा प्रश्न स्वतःला आपण अगोदर विचारावा आणि आपल्या दैनिक गरजा भागलेल्या आहेत का हेही आपण बघावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार सुंदर उदाहरण आपण दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच एक वाक्य असं आहे की उपाशीपोटी असलेला कार्यकर्ता हा लाचार होतो. म्हणून कार्यकर्त्यांनी आपलं ज्याला काय म्हणू की दिनचर्येचं बसताना अगोदर व्यवस्थित बसवावं आणि मग अशा गोष्टींकडे आकर्षित व्हावं. प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे तो. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, संधी आहे, प्रत्येकाने जावं. अजून एक मुद्दा याच्यामध्ये सांगायचा राहिला तो सांगायचा आहे की राजकारण करत असताना निश्चित करावं. आधी जे सांगितलं ते महत्त्वाचंच आहे, पण राजकारण करताना युवकांनी विचारधारेचा पाईक व्हावं, व्यक्तिभक्त होऊ नये. कारण व्यक्तीची भक्ती ही कायम धोकादायकच असते. त्यामुळे जे विचारधारेचे पाईक आहेत ते महत्त्वाचं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये विचारधारा माहितीच नाही आणि पक्षाचे कार्यकर्ते कमी आणि विविध नेत्यांचेच कार्यकर्ते जास्त आहेत. नेत्याचे कार्यकर्ते असलेच पाहिजे, पण त्याच्यासाठी पक्षाची भूमिका ही अग्रस्थानी आणि द्वितीय स्थानी नेता. इथं तसं नाही आहे. सबसे बडा नेता पक्ष बाद में असं होता कामा नये. त्यामुळे नेत्यांचे कमी, व्यक्तिभक्ती कमी आणि विचारांचे पाईकत्व अधिक स्वीकारावं हे एक मला सांगायचं होतं. चल अगदी सर, अगदी सत्य आहे, अगदी खरी भूमिका आपण या ठिकाणी मांडलीत. मुलाखतीच्या शेवटाकडे आपण वळतो आहोत. मी जसं मगाशी म्हणालो की आपण रॅपिड फायर घेतो आहोत. अर्थातच हा रॅपिड फायर आहे आणि रॅपिडली आपल्याला आन्सर्स द्यायचे आहेत. बिलकुल. इथे विचार करण्याला आपल्याला संधी नाही. आपण क्विकली आन्सर देणार आहात. नक्कीच. सुरुवात करतो आहे सर. राजकारण की समाजकारण? राजकारण हे असं माध्यम आहे की ज्याच्यातून सुंदर समाजकारण करता येतं आणि समाजकारण राजकारणापासून बाजूला करताच येत नाही. अगदी. राज्य पातळी की नांदेड? मला असं वाटतंय की नांदेडनं मला मोठं केलंय. सर इट्स रॅपिड फायर, सॉरी. राज्य पातळी का नांदेड याचं उत्तर देताना मला इतकंच सांगायचं आहे की नांदेडच्या विकासासाठी, म्हणजे मी इतका मोठा नाही आहे, पण नांदेडचे प्रश्न मांडण्यासाठी राज्य पातळी. अगदी. स्थानिक स्वराज्य संस्था की पक्षाचं पद? मला असं वाटतंय की सत्ता, अर्थात पक्षाच्या पदासह. जी. राजकारणातील तुम्हाला प्रभावित करणारे नेते? मला याच्यामध्ये तुम्हाला विचारायचं की सध्याचे का पूर्वीचे? कुठले, कोणते? मला राजकारणामध्ये सर्व काळ म्हणजे असं एकाच नाव निश्चित पद्धतीने घेता येणार नाही. माझे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी मला सातत्यानं प्रभावित केले. त्यांचा संयम, त्यांची बोलण्याची पद्धती यामुळे मी प्रभावित होत असतो. त्यामुळे माझ्यासाठी ते आहेतच, आदर्श आहेत. त्याबरोबर यशवंतरावजी चव्हाण असतील, शरदचंद्रजी पवार असतील, इंदिरा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू, आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे माझ्यासाठी राजकारणात नेता कसा असावं, त्याने काय करावं राजकारण, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक नेतृत्व आणि महात्मा गांधीजींचं. त्यामुळं मध्ययुगीन कालखंडातले शिवाजी, छत्रपती शिवाजी, आणि आधुनिक कालखंडातले महात्मा गांधीजी, हे जे दोन जी आहेत यांच्याकडनं मी खरं राजकारण शिकतो. अगदी. सर रॅपिड फायर आहे. न आवडता राजकारणी? वन वर्ड आन्सर प्लीज. माझं तरी सध्या असं कोणीच न आवडता राजकारणी नाही आहे, पण जर आपण पाहिलं तर अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करणारे देशाचे माननीय पंतप्रधान यांचं नाव मी घेऊ शकतो. कारण राजकारणी म्हणजे लोकांच्या याला प्रश्नाला उत्तर देणारा, आणि त्यांनी गेल्या 9 वर्षात एकही पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या मुद्द्याला उत्तर दिलं नाही. त्यामुळे न आवडती राजकारणी. भारतीय जनता पक्षासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा धोका कोण, आप की काँग्रेस? मला वाटते की भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा धोका ही आप आणि काँग्रेस यापेक्षा भारतीय जनता पक्ष स्वतःच आहे. त्यांनी जे अतिरेक केलाय तो अतिरेकच त्यांचा धोका ठरेल. काँग्रेसची सर्वात मोठी ताकद कोणती? काँग्रेसची सर्वात मोठी ताकद, काँग्रेस हीच सगळ्यात मोठी ताकद आहे. कारण काँग्रेस म्हणजेच संविधान, लोकशाही आणि समतेचा, धर्मनिरपेक्षतेचा विचार, तीच आमची मोठी ताकद आहे की आमचं लोकांचं राज्य आहे. अच्छा. भाजपाची सर्वात मोठी उणीव? भाजपामधली सर्वात मोठी उणीव हीच आहे की त्यांच्याकडे शहाणपणाचा अभाव आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की भाजपातली सगळ्यात मोठी उणीव ही आहे की त्यांना या देशामध्ये लोकशाही नको आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भाजपची उणीव म्हणण्यापेक्षा ती भाजपतलं त्यांची विचारधाराच तशी आहे, त्यामुळे त्याला उणीव म्हणू शकत नाही. काँग्रेस पक्षाबद्दल काय माहिती आहे? काँग्रेसची सर्वात मोठी उणीव? लोकांमध्ये अजून ताकदीनं जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. निवडणुकीतील सर्वात शक्तिशाली शस्त्र कोणतं? कल्याणकारी योजना आणि काम
की ओळखीचं राजकारण? मला असं वाटतंय की कल्याणकारी योजना आणि काम केलं का ओळख आपोआप तयार होते. अर्थात. शेवटचा प्रश्न, 2024 मध्ये भारताचं नेतृत्व करण्यासाठी सर्वात सक्षम पक्ष कुठला? काँग्रेस. अगदी काँग्रेसच. निश्चित. असा हा आजचा अत्यंत दिलखुलास असा संवाद झालेला आहे. आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाढे पाटील होते. त्यांच्याशी आपल्या मनातले कायम येणारे रेंगाळणारे प्रश्न, आमच्या मनातले प्रश्न आपण विचारले. त्यांच्याशी आज दिलखुलास संवाद झाला. प्रत्येक प्रश्नाला अगदी मुद्देसूद आणि त्यांच्या शैलीत खास असं आपण म्हणू तर परखड अशी उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. आणि ते भीडभाड न ठेवता जे त्यांना वाटतं ते कायमच बोलत असतात. एक अत्यंत व्यासंगी, अभ्यासू, वाचन करणारं आणि सध्या जे समाजामध्ये घडतं याची जाण ठेवून बोलणारं असं ते नेतृत्व आहे. गाडे सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि राजमुद्रा न्यूज लाईव्हला आपण ही मुलाखत दिली, दिलखुलास संवाद साधलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे सुद्धा मला या ठिकाणावरती आभार व्यक्त करायचे आहेत की आपण राजमुद्रा न्यूज लाईव्हचे मी अनेक उपक्रम मी पाहत असतो. समाजमुद्रा असेल, कृषी मुद्रा असेल, मला वाटतं आपले हे नावं आहेत टायटल्स. तर अत्यंत सुंदर पद्धतीनं तुमचं काम चाललेलं आहे. कारण तुमच्यासारख्या स्थानिक पातळीवरचे जे चॅनल्स आहेत त्यांनीच माध्यमं आणि लोकांचा आवाज जिवंत ठेवला आहे. अत्यंत चांगले उपक्रम आहेत. तुम्हाला शुभेच्छा आहेत. आम्हाला कधी सहकार्य लागलं तर आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत. मनपूर्वक धन्यवाद सर, आभारी आहोत. तर हे होते महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाढे पाटील. यांच्याशी आपण दिलखुलास संवाद साधला, तुमच्या आणि आमच्या मनातली प्रश्न विचारली, त्यांच्याकडून उत्तरं घेतली. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या सत्रामध्ये एका नवीन व्यक्तीसह आणि नवीन प्रश्नांसह आपण लवकरच भेटूयात. तोपर्यंत थांबतो. मनपूर्वक धन्यवाद, आभार. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.